नमस्कार मित्रांनो, शेवटी आम्ही कुलूच्या भाजीसाठी गेलेलो डोंगरामध्ये आणि आम्हाला 1 तासानंतर ती भाजी सापडली. आम्ही शोधून काढली. ही बघा, ही भाजी ह्यांनी मेहनत घेतलेली आहे. हा बाबू, हा शाबू आणि हा दाबू. काय असेल ते जाम दमलो. हा, पण खूप दमलो. आता मुंबईला बाहेर अशी रस्त्यावरती आम्हाला विकत मिळते, पण ही कष्टाची नाही, मेहनतीची. बघा घाम बघा, ह्या कष्टाची भाजी स्वतःहून काढणं खूप संडेला पण आपण रिटर्न यायचं आहे कंट्रोल जमा करायला. कंट्रोल. पण मला कंटाळा येईल हो कंट्रोलसाठी. हा ठीक आहे. आणि जाम आणि ही भाजी आम्ही 4 जणांनी काढली. हा नव्हतं, सॉरी, आम्ही काढली. पण फक्त एकट्याला ह्याला खायचंय. ठीक आहे, इथे म्हशी विशाल. चला आता आम्ही जंगलातून जातोय. खूप कठीण रस्ता आहे. खाली बघावं लागतं. झाडात रस्ते हे समजत नाही. हा, पण जंगलामध्ये कसं आहे, डोंगरामध्ये रस्ता शोधावा नाही लागत आहे. आपण ज्या रस्त्याने जायचंय तो रस्ता स्टार्ट होतो. कारण रस्ते काय बनवलेले नसतात डोंगरामध्ये, कळलं का? ते आपल्याला बनवायला. हा, फक्त समोरचा ज्या रस्त्याने जाणार आहे. हा, हा संडे तुला कसा वाटला? आपण डोंगरावर हा संडे बरं वाटलं मला. कसा वाटला? तर आपण डोंगरावरती आलो, हो, बरं वाटलं मला. आपण भाजी जमा केली. आमचा एक आणि आता जाता रस्ता आमचा एक माणूस नाहीये, भुऱ्या म्हणून, पण त्याला आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवले. खूप झाड आहे म्हणून त्याला चालता येत नाही डोंगरामध्ये. सिक्युरिटी म्हणून ठेवले, सॉरी, सिक्युरिटी गार्ड नाही, सिक्युरिटी म्हणून ठेवले. कारण तो आमची वाट बघतोय. रस्त्यात झालं का झाडात रस्ता हे समजत नाही. आता आम्ही बहुतेक चुकलेलो आहोत, माहित नाही. भाईचा कंटिन्यूच राहणार आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यूच राहणार आहे. अच्छा, हा साहिल आणि हा मोबाईल त्याचाच आहे. नाही, किती खर्च करू. पण एक सांगायचं मला आज आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे ना, माझा जुना झाला आणि मी ॲक्च्युली नवीन घेणार होतो. पण ह्या माझ्या मित्राचं एवढं धाडस विचाराने केलं ना आज. हा बघा ना, हा साहिल दाखव रे तोंड. हा का बोलला माहितीये का? भाई दादा बोलतो मला तो. समझ रहे हो आप? कारण 2 वर्षाचा फरक आहे आमच्या दोघांच्या. त्या बघा, 2 वर्षाचा फरक आहे. तर तो स्वतः काय बोलला, भाई दादा माझा मोबाईल तुला घे. मला एवढं रडायला लागलं ना, आज जेवलो नाही, कारण पोट भरलं माझं. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग. पण तो मला मोबाईल देणार, हाच मोबाईल. हाच मोबाईल. जेवलो ना, 3 भाकऱ्या खाल्ल्यात मटणाशी आणि जेवलो ना. पण त्या नाही, पण मी करतोय त्या 3 भाकऱ्या खाल्ल्या ना, त्या अशा जबरदस्तीने खाल्ल्या, आनंदाने खाल्ल्या मी, म्हणजे मनापासून नाही खाल्ल्या. आणि हा, मी ह्या हाताने जेवायचो ना, तर ह्या हाताने खाल्ल्या त्या भाकऱ्या. अरे हो, मग त्याला जेवायला कसं बोलशील तू? ते पण चुकीचं. हा, आपण बरोबर गेलो असतो, नुसतंच खाऊन हा ना, बघ ना, मी बोललो ना आपल्याला. पण भाईचा खूप मजा वाटली आपल्याला. खूप बरं वाटलं. पण मला आनंदाची गोष्ट काय माहिती का, कुलूची भाजी भेटली, पण मला मोबाईल पण भेटला. बंगलो हा, आमचा आमचे बंगलोज आहेत. मंदिर हे एकविरायचं मंदिर आहे, आमच्या गावात. खूप छान आहे आमच्या गावातलं. आणि निसर्गरम्य आहे. या साईडला मुंबई दिसते, या साईडला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बरोबर आहे. दाखवतो, पुढे गेल्यानंतर दाखवतो. आणि ऍक्च्युली यही नहीं, अभी और सुनिए. आम्हाला रस्त्यामध्ये ना डायनोसॉरचा सापळा भेटलाय आणि तो माझ्या मते 7000 वर्षापूर्वीचा असावा. पण तो दिसला कसं काय, कारण का आता अतिवृष्टी झाली आमच्या गावामध्ये. इतका पाऊस धोधो कोसळत होता कुत्र्यासारखा, तर सगळी माती वाहून गेली. तर ती माती वाहून गेली. पण 700 वर्षापूर्वी जो डायनोसॉर काढला होता तो हा बघा, हा उघडकीस आलाय. हा किती मोठा आहे, किती मोठा आहे. हलून दाखवतो सापळा, हाताने हलून दाखव. हा डायनोसॉर. भाईदा, अरे हा लपडा करतोस तू. ही म्हैस नाही, डायनासोर नाही, म्हैस आहे. गजब बेइज्जती है. काय तू नालायक, काय गरज आहे मध्ये बोलायची? अरे पण मी बोलतोय ना, येडाच आहे रे हा. फायनली आम्ही आमच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहोत. हे बघा फार्म हाऊस. आणि कुल्लूच्या भाजीसाठी आम्ही ना आम्ही खूप जमलो. दिवस रात्र मेहनत घेतली. रात्रंदिवस, सॉरी, रात्रंदिवस मेहनत घेतली. दाखव इथे. ही बघा, ही आहे ना, ही शिंगाला लावलेली आहे.
भाईचं दाखव हा. ही शिंगाल्या शिंगाली नावाने लागलेली शिंगाल्या शिंगाली लागलेली त्याला शिंगाल्या लागते ते आला. आणि सगळ्यात महत्वाचा आमचा माणूस मेन माणूस ना गवत खाऊन मारशील आम्हाला नाही 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 कोळूची भाजी नक्की काय हा पॉइंट असतो ना याचा हा हा सूक्ष्म पॉइंट ह्या माणसाला सगळ्या गोष्टीची माहिती हा आहे म्हणून विचारतोय नाही तर कधी बोलशील पण त्याचा आला डेट तर. असतो ना व्हाईट डेट हा. खाऊन बघायचा जरा नक्की उग्रच कुलूची भाजी आहे कसा लागतोय बघ थू, 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 कडू अरे लागला कच्ची ये. खाल्लीच तर असंच होणार ना लागला. थांब थांब ह्याच्याकडे नाही, नको. हा, दादा आपल्याला सांगल दादा तू सांग तू इथं राहतस आमच्या डोंगराचं राखण करतस आमच्या पोटी सांभाळतस हे काय आहे तू तुझ्या तोंडाने सांग कुळूची भाजी आहे ही बघ इथं नीट बघ थांब थांब काटे रुपतान माझे नीट सांग बघ नीट सांग काय आहे हे हो बोलला तो हो बोलला किती वेळा समझ रहे हो समझ रहे हो आप पटी लागशील आधून लागशील हा. हा? नाही तर म्हणजे काय एवढा काय करशील असं ना परत नाही तर गवत खावायचं आणि मला कशाला बिळाचं गवत खायचं? काय? घोडा आहेस तू मी तुला सांगितलं ना तिचा आहे तुला डायनासोर दिसला असता आणि ती हा, म्हैस तो- होती. आणि हे फार्म हाऊस आहे इकडे मुंबई दिसते कोंबड्या मी दाखव जा. ऍक्च्युली मुंबईला जातो ना ते ह्या साईडलाच कामाला जातो कोंबड्या दाखव. हा फार्म हाऊस बघायचंच आहे तुम्हाला बाबू घे. नाही, ने. अरे ने. नितेश पाटील यांचा हा फार्म हाऊस आहे कुक्कुट पालन केलं त्यांनी आणि पहिल्यांदाच सक्सेस झालेले आहेत ते छोटीशी पिल्लं होती आता मोठ्या कोंबड्या झाल्यात मानलं पाहिजे भावाला कारण छोटी पिल्लं एवढी मोठी केली त्याने मेहनत खूप घेतली आणि काय खाऊ नाही आहे एवढ्या मोठ्या कोंबड्या येईपर्यंत पोल्ट्रीचा ओनर तो आहे नितेश पाटील कसं काय काय मुलाखत घे थोडी याची. कसं काय काय नाही मी मानलं पाहिजे म्हणजे का अभी मजा आएगा ना। नितेश पाटील तुम्ही हे इतक्या डोंगरावरती एक कुक्कुटपालन हा व्यवसाय तुम्ही आणला त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कौतुक करतो कारण का कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांची छोटी छोटी पिल्लं आणलेली आहेत मला माझ्या माहिती एवढी छोटी छोटी पिल्लं होती आज एवढी मोठी मोठी पिल्लं झाली तुम्ही किती मेहनत घेतली यासाठी काय काय केलं भरपूर मेहनत घेतली कारण प्रत्येक कामाची चिकाटी असते त्याची चिकाटी घ्यावीच लागते तुला तर माहिती आहे माझी चिकाटी कसं असते. होय होय पण काय बाबू एवढ्या वरती का आणल्याला आणलं प्रोसेस तर आपल्याला आता वरती आलं तुला कसं वाटतं मन प्रसन्न छान वाटतं वाटतं एकदम माझ्या पक्षांना का नाही मन प्रसन्न वाटू शकत हा हे तर वय पण बरोबर आहे पण मानलं पाहिजे ह्या एवढ्या कोंड्या तुम्ही कुठून इतक्या हँडल केल्या आणि हे सगळी एवढी माहिती तुम्ही कुठून आणली तेवढी तुम्हाला एवढं कसं नॉलेज होतं हा बघायला गेला असता भाईदा हा बघायला गेला असता कोंबडा कसा आहे ते सांग हा हे हा कोंबडा आहे का नाही सांग आणि याची मला भीती वाटते आणि हा चावला मासा आणि हा चावला मासा हा कोंबडा हा घे आपला बियाणाचा कोंबडा आहे आणि त्याच्यात सगळे बियाणं वगैरे याला ओळखतो तिथे. हो आणि सगळ्यांचा पप्पा हाच आहे भाई तो हातात बिग लाल लाल कलरचा कोंबडा कोंबडेचा कलर लाल आज उद्या हा रे मस्त आहे किती किलो असेल हा बहुतेक मला ते 2 किलोच असेल किती महिन्याचा असेल मला महिन्याचं माहिती नाही कारण का हे ह्याचं नालं एक तुम्हाला गावरण आहे गावरण गावरण नाही हा किती original महिने गावरण. तुला वर्षाचं वाटतं का महिन्याचं वाटतं वर्ष तर नाही वाटत आहे पण किती महिने असतील हे? वर्ष एवढं पक्षी वर्षाचं नाही वाटत तुला म्हणजे असा मोठा दिसतो म्हणजे मला असं वाटतं की 1 वर्षाचा असेल तुमसे ना हो पाएगा फक्त 4 महिन्याचा आहे 4 महिन्याचा एवढा मोठा हो मानलं पाहिजे बाबा चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ भाईदा तुला एक जोक सांगायचा आहे. ऐकशील अरे या भुऱ्या आल्याने कोंबडीला फास दिला ये लवकर ये, आतमध्ये ये, लवकर ये. लवकर ये लवकर इकडं. आया, फास दिला हिला. कैसा लगा मेरा मजाक कशी शिक्षा दिली हिला? 2-3 भुऱ्या हिला उलटी का टाळलीस तिला उलटी यासाठी चांगली कारण तिची एक पिल्ला आणि 2 कोंबड्या घेऊन फिरतात इकडे तिकडे अच्छा. ते वाचून पडून आता हिला उलटी 2 दिवस मी तिला यशच ठेवणार हा शिक्षा का दिला नाही हे मला माहिती आहे हिला पुरका आलेला हिला पुरका घालवायचा आहे म्हणून त्यांनी तिला उलटी बांधलेली आहे. आता मला समजला भाईदा कोका नाही आहे आणि त्यालाच व्हायचंय विचार मग त्याला विचार काय केला कुर्ता वगैरे आलेला नाहीये ती 2 पिल्ली आणि 2 कोंबड्या त्याच्यावर व्यस्त राहतात म्हणून आता हिला 2 महिने ते पिल्ला वगैरे विसरेल ती उलटी बांधल्यावर
असा जुने काळात कचरा आहे उलटी बांधायची किती कोंबडी. टाइम थांबणार? ती आता 3-4 तास तिला अशी ठेवणार, हा. उद्या सकाळी रात्री सोडणार, जरा खाना वगैरे खाल्लं परत तिला अशीच उलटी टाकणार. नाही भाईजा, तुला माहिती आहे ही कोंबडी जाम चावट आहे, जाम चावट आहे. म्हणून या कोंबडीला यांनी उलटी बांधलं, म्हणून या कोंबडीला यांनी उलटी बांधलं. ही चावट आहे कोंबडी. थांब कोण चावट्या बोलला? हात चावट आहे. तेच बोलतो. असतो ए, पण भाईजा काय पण बोल, ही कोंबडी आहे ना कोंबडीला लागली नका उलटी बांधतात, माझ्या माहितीत तर. घोडक्यावर आलेलं म्हणजे तिला अंडी 2-2 फुकटचे टाइमपास वेस्ट करत जातात ना. आता ही लगेच परत अंडी घालल उलटी बांधली बोलल्यानंतर. खरं आहे का नाही हे? हा बरोबर प्रदेश बोल ना तू आता. आणि ही जी Stop कर जरा जी वेळ. कापा सुना. भाईजा, तुला हे असं वाटत नाही का हिमालय प्रदेशात आहे आपण आणि आलोय? चुना मारलाय आपण असं वाटतं की बर्फ पडलाय. अरे मला असं वाटतं मी हिमालय प्रदेशामध्ये मग घसत जा मग. अरे उडव, जागे, उडव, उडव, उडव. सगळं आपल्याकडे काही नाही आहे. उडव तुला, ठीक आहे ना? स्केटबोर्ड वगैरे पाहिजे ना. अरे हिमालय प्रदेश अरे वगैरे ही नाही बाई आहे. कुठली बोलते रे मधी मधी? हिमालय प्रदेश वगैरे नाही आहे, ती सिटी वगैरे असतो ना त्यांची, बॅक्टेरिया वगैरे होतो. बॅक्टेरिया होणे मी एक महिन्यात मी चुना मारतो, जीवाणू वगैरे असतात ना ते मरून जातात. ते एकदम त्याला खडखडीत जमीन राहते. बोल.